मनू, 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 बाहेर निघते, मला यायला उशीर होईल. ठीक आहे. हे बघ मनू, जास्त विचार करू नकोस. आयुष्यात असे काही प्रसंग असतात की ते घडतातच, त्याला पर्याय नसतो. आणि आपल्याला जे काही हवं असं वाटत असतं ते तसं होतच असंही नाहीये. त्यामुळे कधी कधी आपल्याला आपले निर्णय सुद्धा बदलावे लागतात. आता आपल्यात पुढे वाद नकोत म्हणून मी तुला आताच सांगतो की मी स्वप्नीलला भेटायला जातोय. तुम्हा दोघांच्या संदर्भात मी त्याच्याशी बोलणार आहे. आणि हे मी तुला आता का सांगतो याचं कारणही सांगतो. नंतर तू तुझं मन बदलशील आणि मग त्याच्याही आनंदावर विरजण पडेल. विरजण तर माझ्या आयुष्यावर पडलंय बाबा. तेच तर मला दूर करायचंय. स्वप्नील 7 वर्ष तुझ्यासाठी थांबलाय. त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. तुला आवडतेस. ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते मान्य आहे मला. हे बघ, केवळ मला वाटतंय म्हणून तू असं काही करू नकोस. तुला काय वाटतंय हे सुद्धा महत्वाचं आहे. माझ्या मनाचा इतका चुराडा झालाय की मला कशाचं काहीच वाटत नाही. स्वप्नीलच काय, तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे मी. असं का बोलतेस म्हणून? स्वप्नील खरंच चांगला मुलगा आहे. मला तरी तो तुझ्यासाठी खूप योग्य वाटतं, पण म्हणून मी त्याला लादणार नाहीये तुझ्यावर. एकदा केलेली चूक मी पुन्हा करणार नाहीये. माझं काहीच म्हणणं नाहीये बाबा. माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय मी तुमच्यावर सोपवलेत. विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेव. सगळं ठीक होईल. नियतीचे पासे कायम उलटे पडतातच असंही काही नसतं. होईल सगळं सुरळीत. होईल. होतं.